सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्वजण जेवण करत असतात तर रमा म्हणते की ऐका ना, माझे बाबा नेहमी सांगायचे की दिवाळीच्या दिवसामध्ये नेहमी एक दिवस पंजात बोलायचे. तर आरती म्हणते की पंजात म्हणजे रिदमिक वर्ड आहे, म्हणजे कवितेत बोलायचं. रमा म्हणते की त्याचं काय आहे, म्हणजे घरात जर काही वाद आणि भांडण असेल ना तर आपण शब्दात इतकं गुरफडून जातो ना, आणि त्या कवितेमुळे मग या सर्व गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत. रमा म्हणते की आपण करायचं का हे सर्व, तर हसतच सीमा म्हणते की हो, मला चालेल. आरती म्हणते की एकदम छान कल्पना आहे रामा ही. तेवढ्यात आई आजी म्हणते की कसली छान कल्पना, मला हे अजिबात जमणार नाही. तर रमा म्हणते की आई आजी एक चान्स देऊन बघा ना, तर आजी म्हणते की अजिबात जमणार नाही. तेवढ्यात रमा म्हणते की आई आजी चान्स बघा ना एक देऊन, त्याचे फायदे होईल अनेक. रमाकांत म्हणतो की वा क्या बात है. त्यानंतर रमा म्हणते की जेवताना सगळे घालूनही जेवतील साथ, तर मिटतील सगळे वाद. ते ऐकून आता सर्वांना मोठा आनंद झालेला असतो. आनंद म्हणतो वा रमा वा. रमा म्हणते की आहे ना भारी. मग सीमाला म्हणते की आई आता तुमची बारी. असं तर सीमा म्हणते की माझी सून आहे 100 नंबरी. तर तेवढ्यात रमा म्हणते की मग करायची का संध्याकाळी पुरणपोळी. रमाकांत म्हणतो की मला आवडती शंकरपाळी. आरती म्हणते की मग खाऊयात ना, जोपर्यंत आहे तोपर्यंत दिवाळी. तेवढ्यात आई आजी म्हणते की ए बस झालं आता टिंगल टावाळी. तर बोट करत आनंद म्हणतो की आई आजी वा, तू सुद्धा काय रिदमिक वर्ड वापरला. तर आई आजी म्हणते की ए मी ते जुळवलं नाही, चुकून जुळलं बरं का. तर जान्हवी म्हणते की मला सुद्धा करायची ही कविता, आणि म्हणते की बेबी माय हार्ट तूच आहेस माझा दिल. तेवढ्यात बोट करत आनंद म्हणतोय की मग कसा वाटतोय आपला दिवाळीचा कंदील. रमाकांत म्हणतो की बस झालं, करील नाही तर सगळ्यांची आई आजी किल. तर लगेचच आई आजी म्हणते की बस झालं आता सर्वांचं बिल. तेवढ्यात अक्षय दरवाजातून बाहेर येतो आणि हसत खेळत त्यांचे ते चाललेले बोलणे बघून अक्षय विचार करतो की रमा जर या घरात असली तर घरातील वातावरण कसं अगदी हसत खेळत असतं, आणि रमा जर या घरात नसली तर घरात अगदी भयान शांतता असते. अक्षय म्हणतो की रमा जर घरात असली तर एक नवचैतन्य येतं आणि घरातील लोकांवरती आनंदाचा वर्षाव करते. तेवढ्यात रमाचे लक्ष अक्षयकडे जाते आणि रमा पळतच अक्षयला धरून टेबलवर बसवते. त्यानंतर लगेच रमा अक्षयला पोळी वाढते. इकडे आता मंगला मावशी ही कावेरीकडे फराळाचं ताट घेऊन येते आणि म्हणते की कावेरी, किती हौसेने आपण हा फराळ केला आणि तू साधा एक घासही खाल्ला नाही, चल बरं खाऊन घे. तर कावेरी म्हणते की नकोय मला. कावेरी म्हणते की मला कधी देव आणि बोलावणं येईल ते सांगता येत नाही. मंगला मावशी म्हणते की सणासुदीच्या दिवशी असं काय बोलतेस. कावेरी म्हणते की मंगला मला एक वचन देशील का. तर मावशी म्हणते कसलं वचन. कावेरी म्हणते की मी गेल्यानंतर माझ्या रमाला माहेरची माया देशील का तू. मावशी म्हणते की कावेरी तू काहीही बोलू नकोस, तू कुठेही जात नाहीयेस. कावेरी म्हणते की माझा कॅन्सर वाढलाय आणि त्यातील ट्रीटमेंटचा खर्चसुद्धा वाढलाय. तेव्हा मंगला मावशीला मोठा धक्का बसतो. तर कावेरी म्हणते की रमाला जर हे समजलं ना, ती उगाचच टेन्शन घेईल आणि पैशाची जमवाजमव करेल. रडतच मंगला मावशी ही कावेरीला आपल्या मिठीत घेते आणि म्हणते की कुठेही जाणार नाहीयेस तू आणि तुला काहीही होणार नाहीये. तेवढ्या तिकडे शशिकांत हा डॉक्टरांना कॉल करतो आणि म्हणतो की कावेरीला तुम्ही खोटेच रिपोर्ट्स दिलेत ना, थँक्यू, तुम्हाला तुमची एक्स्ट्रा फी मिळून जाईल. फोन ठेवत शशिकांत म्हणतो की रमा मला तुझे वीक पॉईंट माहिती आहे, त्याच्यावरती मी असा हल्ला चढवतो ना की तू बघतच राहशील. इकडे आता डॉक्टर हे अक्षयच्या घरी येऊन अक्षयला तपासतात. अक्षयचा पाय सर्व बाजूला वळवायला सांगतात. त्यानंतर डॉक्टर रमाला एक पेपर घ्यायला सांगतात आणि तो पेपर खाली ठेवतात. डॉक्टर म्हणतात की आता हा पेपर या पायाने गोळा होईल असा चुरगाळा. त्यानंतर डॉक्टर अक्षयचा पाय त्या पेपर्सवर ठेवतात. तेव्हा बोटाने अक्षय तो पेपर चुरगळू लागतो, पण अक्षयला त्रास होऊ लागतो. रमा म्हणते की एकदा प्रयत्न करा ना. डॉक्टर म्हणतात की हे असं जर काही ऐकलं ना तर पेशंटचं दुखणं लगेच बरं होतं बरं का. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की काळजी करण्याचं काही नाही, अजून काही दिवस काळजी घ्या, पाय नक्कीच बरा होईल. डॉक्टर म्हणतात की आणि मन प्रसन्न राहण्यासाठी तुमच्या बायकोची विनोदबुद्धी खूप महत्त्वाची ठरेल. तर सर्वजण खुश होतात. डॉक्टर रमाला म्हणतात की यांची व्यवस्थित काळजी घ्या बरं का, आणि औषधं नाही घेतली तर चांगले रागवा यांच्यावर, नाहीतर होईल पीजी थेरपी. ते ऐकून सर्वजण हसू लागतात. त्यानंतर डॉक्टर हे निघून जातात. तर आई आजी अक्षयला म्हणते की अक्षय तुझी बायको ना 4 लोकांमध्ये लाज आणते. इकडे कॉफी पीत पीत जान्हवी ही हॉलमध्ये येते. तेव्हा तिथे कोणीच नसते. तर पाठीमागून रेवा ही सेल्फी काढत तिथे येते. तेवढ्या जान्हवी म्हणते की रेवा गुड मॉर्निंग. जान्हवी म्हणते की हाऊ आर यू रेवा. तर रेवा म्हणते की खोटी सिंपती का दाखवतेस.
जान्हवी म्हणते की अगं तुझ्याबद्दल मला खरंच वाटतंय म्हणून मी म्हणते. रेवा म्हणते की पण आज काय आहे? तर जान्हवी म्हणते की आज आपल्या आवडत्या व्यक्तीला ओवाळायचं असतं रेवा, आणि आज हे करण्यापासून रमा तुला अडवूच शकत नाही. जान्हवी म्हणते की तू नक्की करू शकते हे, त्यामुळे रेवा पटकन ताट तयार करून आण आणि इकडे ये. रेवा म्हणते की हेच तर सर्व ठीक आहे, पण आज तर तू पार्टीच चेंज केली. तेव्हा जान्हवी म्हणते काय बोलतेस रेवा, मी तर कायम तुझ्याच बाजूने आहे. रेवा म्हणते की तू समजतेस ना तेवढी मी मूर्ख नाहीये जान्हवी. तेव्हा जान्हवी म्हणते की मी रमाच्या विरुद्ध बाजूने आहे हे तर तुला समजतंय ना. जान्हवी म्हणते की अगं तुझा जो शत्रू आहे ना तोच माझा शत्रू आहे, मग आपण मित्र नाही झालो का? जान्हवी म्हणते की तेव्हा पटकन ताट तयार करून आण ओवाळायचे. तर रेवा विचार करते की आज काही जरी झालं ना तरी मी अक्षयला ओवाळतच राहणार. इकडे अक्षय त्याच्या बेडरूममध्ये आता पुन्हा तो कागद पायाने चुरगळण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षयला जमत नसतं. रमा म्हणते की नाही, तो चुरगळायलाच पाहिजे आणि गोळा व्हायलाच पाहिजे. तर अक्षय हा तो कागद गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. तर अक्षयला जमत नसते. अक्षय म्हणतो की रमा मला थोडी मदत केली तर बरं होईल. तेव्हा रमा म्हणते की अजिबात जमणार नाही. रमा म्हणते की तुम्ही प्रयत्न करा ना, आणि त्या पीजी थेरपीने सांगितलं ना तसंच तुम्ही प्रयत्न करा. अक्षय हसतच म्हणतो की पीजी नाही, फिजिओथेरपी. रमा म्हणते की खरंच मी 4 लोकात तुमचं हसू करते. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही रमा, असं अजिबात नाही. अक्षय म्हणतो की उलट रमा तू जगाला आपलंसं करतेस, उलट जगाला तू हसवतेस, आणि जगाला हसवणं एवढं सोपं नाहीये. तुझ्या विनोदी बुद्धीने रमा तू खरंच दुसऱ्यांना खूप आनंद देते. अक्षय म्हणतो की रमा तुझ्या झालेल्या चुका आणि फजिती तू ते ॲक्सेप्ट सुद्धा करतेस. अक्षय म्हणतो की बघितलं ना आता ते डॉक्टर आले होते, पटकन त्यांना तू आपल्या घरातलं केलंस, आपलंसं केलंस रमा. किती हसले ते आणि किती खुश झाले तुझ्या बोलण्यावर. अक्षय म्हणतो की आपल्या मनातलं नेहमी सांगावं रमा. तर रमा म्हणते की सगळ्यांना आपल्या मनातलं नाही सांगावं असं वाटत मला. इकडे आता रेवा ही ओवाळणीसाठी ताट घेऊन येते. तर जान्हवी म्हणते की आता सगळं झालंय, त्यात सोन्याची अंगठी ठेव. तर रेवा म्हणते की अंगठी नाही ना माझ्याकडं. तेवढ्यात मयुरी तिथे म्हणते की ये रेवा तू हे काय करते? हसतच रेवा म्हणते की ओवाळीचं ताट तयार करते. मयुरी म्हणते की ओवाळीचं ताट तू कुणाला ओवाळणार आहेस? तर ऑबियसली मी अक्षयला ओवाळणार आहे असे आता रेवा ही मयुरीला सांगते. हसतच मयुरी म्हणते की चांगलंय रेवा, पण ओवाळायचं कसं ते तुला माहीत आहे का? चांगलं शिकून घे बरं का. रेवा म्हणते की असं काय म्हणतेस मयुरी? तर मयुरी म्हणते की त्याचं काय आहे ना, आज भाऊबीज आहे आणि तू अक्षयला कधीपासून भाऊ मानायला लागली. तर जान्हवी ही मयुरीला खुणावू लागते. तेवढ्यात जान्हवी तिला फोन येण्याचं नाटक करते आणि रेवापासून निघून जाते. तर रागाने जान्हवी असे म्हणत रेवा म्हणते की जान्हवी मी तुला कधीच सोडणार नाहीये. लगेचच रेवा ही आई आजीकडे येऊन जान्हवीची ती सर्व हकीकत सांगते. तेव्हा आई आजी म्हणते की आता तू जान्हवीला धडा शिकवायला लागली का? ती रामाला अक्षयपासून बाजूला करायचे ते दिले सोडून, आणि इकडे जान्हवीला काय धडा शिकवतेस? आई आजी म्हणते की रेवा जर तू अशी वागली ना तर अक्षय तुझ्या हातातून कसा निसटून जाईल तुला कळणार सुद्धा नाही. लगेचच रेवा म्हणते की आई आजी तुम्ही एकदम बरोबर बोलताय, आणि आता यापुढे माझा फोकस फक्त रमा आणि रमाचा असेल. इकडे आता भाऊजीमुळे सीमा ही रमाकांतला ओवाळते. तर ओवाळून झाल्यानंतर रमाकांत आभ्याला म्हणतो की अरे मी आणलेलं गिफ्ट दे. सीमा म्हणते कशाला? तर रमाकांत म्हणतो की वर्षभर तू या भावाला नेहमी मदत करते, आज मीच तुला गिफ्ट द्यायला हवं. तर गिफ्ट हातात देत रमाकांत सीमाला म्हणतो की या भावाकडून ही छोटीशी भेट, आणि रमाकांत सीमाच्या पाया पडतो. त्यानंतर रमा ही ओवाळीचे ताट आपल्या हातात घेते. तर अभ्या आणि आनंद ओवाळायला बसतात. त्यानंतर रमा ही अभ्या आणि आनंदला ओवाळते. ओवाळून झाल्यानंतर आनंद म्हणतो की रमा अशीच कायम हसत खेळत राहा आणि आम्हाला कायम हसत खेळत आनंद दे. आभ्याला ओवाळल्यानंतर आभ्या म्हणतो की रमा मला भाऊ म्हणून तुला एवढंच सांगायचं की आता तू जरा मोठी हो, बालिशपणा सोडून तू जबाबदारी घे. आभ्या म्हणतो की हा भावाचा सल्ला समज. तर रमा म्हणते की हो. रमा मनातच म्हणते की मी बेजबाबदार नाहीये, तुम्ही माझ्याबद्दल जो गैरसमज करून घेतलाय ना तो लवकर दूर करा. रमा म्हणते की कारण त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही तुमची बहीण किती सुज्ञ आहे. त्यानंतर आता इकडे रेवा ही अक्षयच्या बेडरूममध्ये येते. तर आता अक्षय रेवाला म्हणतो की तू काय करत होतीस माझ्या रूममध्ये रेवा, आणि तू हे असं का करतेस? तेव्हा रेवा म्हणते की बिकॉज आय लव्ह यू अक्षय. तर रेवाचा मोठा तडफडाट झालेला असतो आणि रेवा ही रडतच अक्षयच्या मिठीत येते. पण त्याच वेळेस रमा ही पायऱ्या चढून आता त्यांच्या बेडरूममध्ये येऊ लागते आणि रेवाला अक्षयच्या मिठीत बघते.
तर रडतच रेवा म्हणते की अक्षय मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत बिकॉज आय लव्ह यू अक्षय. आता रामाने रेवाला अक्षयच्या मिठीत बघितलेले असते. तेव्हा आता रमा ही रेवाला कशी बाजूला करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.